तर सर्वांना जे आदिवासी जे एकलव्य, आज आम्ही आलेलो आहोत टाकळी भान, आपलं श्रीरामपूर तालुक्यामध्ये, हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि आज आपल्या या ठिकाणी सर्व माझ्या बहिणी ह्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि गावातले बी आपले आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण आलेलो आहोत की शबरी माता सहकार्य योजनेचे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी. तर आज माझी बहीण या ठिकाणी तुम्हाला माहिती देणार आहे, सांगणार आहे की ह्या योजनेमधून कशा पद्धतीने आपल्या आदिवासी बांधवांना लाभ मिळणार आहे, कशा पद्धतीने नाही. तर आता त्या बोलत्याल. हा, ये घ्या. आणि योजनेतील फायदे गरोदर, बरोबर आहे ना, गरोदर महिलांसाठी डिलिव्हरी खर्च मिळेल, आजारी व्यक्तींना हॉस्पिटलचा खर्च, आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत, पशुपालन, शेळीपालन व मत्स्य योजना, व्यवसाय योजना, योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य केले जाईल. घर जळाल्यास घर बांधण्यासाठी खर्च दिला जाईल. वीटभट्टी, कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. या योजनेमार्फत दरवर्षी 101 लग्न, 101 बरोबर आहे, 101 लग्न सोहळा केला जाईल. आणि गरीब आदिवासी बांधवांना पावसाळ्यात धान्य व किराणा वाटप केला जाईल 2 महिन्याचा. महिलांसाठी शिलाई मशीन वाटप केली जाईल. शबरी माता योजनेचा लाभ घेण्यासाठी सदस्य होणे गरजेचे आहे. तर असं